उस्मानाबाद यूट्यूब चॅनल. नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 7 एप्रिल 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. 20 जानेवारी ते 9 मार्च या कालावधीत ट्रेनिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त फायदा मिळवण्याच्या नावाखाली केली 63.5 लाखाची फसवणूक. सुशीलकुमार सरडे यांनी केली तक्रार दाखल. संभाजीनगर उच्च न्यायालयाने भूम नगर परिषदेच्या रस्ता घोटाळ्यातील 50 कोटी ठेकेदाराची बिले तातडीने रोखण्याचा दिला आदेश. ग्रामपंचायतने दलित वस्तीचा निधी दुसऱ्या कामासाठी वापरला व अतिक्रमण विरोधात कारवाई केली नसल्यामुळे चोराखरीचे नागरिक कृष्णा खुने यांनी सुरू केले जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण. शेजाऱ्याच्या भांडणात धाराशिव शहर पोलीस स्टेशनने कारवाई केली नाही, उलट तक्रारदारालाच केली मारहाण. यासाठी धाराशिव शहर पोलीस निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्यासाठी राजेंद्र कुराडे यांनी केली लोकशाही दिनात तक्रार दाखल केली. धाराशिव शहर पोलीस ठाणे निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी. बेरदवाडी तालुका उमरगा येथे परिसरातील हादरवणारी घटना घडली. लहान 8 वर्षाच्या चिमुकलीसह पत्नीची केली नराधम अजित वासुदेव याने हत्या. मुरुम पोलिसांचा तपास सुरू. परत धाराशिवला मिळाली परिवहन महामंडळाच्या 45 राजमाता जिजाऊ बस मिळवण्याची हवेत विरणारी घोषणा. आतापर्यंत केलेल्या घोषणेची एकही अंमलबजावणी नाही. जिल्ह्यात चोरीचे सत्र काही थांबण्याचे नाव घेईना. कळंब, शिराडोन, उमरगा, तुळजापूर, शिराडोन, येरमाळा या ठिकाणी घडल्या चोरीच्या घटना. 5 चोरीचे गुन्हे दाखल. 5 लाखाच्या वर साहित्य केले चोरीला. अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल. वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई. 5 एप्रिल रोजी वाहतूक नियम मोडणाऱ्या 84 वाहनधारकावर केला गुन्हा दाखल. या कारवाईतून 65,000 तडजोड शुल्कही केले वसूल. सरमकुंडी तालुका वाशी येथे मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेल्या अमर जगताप नावाचा मुलगा पोहता येत नसल्याने पाण्यात बुडाला. डोंबिवली, मुंबई येथे चालत्या रेल्वेत झालेल्या झटापटीत ताकविकी तालुका धाराशिव येथील ऋतिक उमेश गायकवाडचा रेल्वे खाली पडून मृत्यू. ताकविकी गावावर शोककळा. या होत्या धाराशिव व उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच पाहत राहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल.